शेतकरी मित्रांनो, फक्त 2 मिनिट थांबा। कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आलं असलं तरी जर तुम्ही ही 2 कामं केली नसतील तर तुमच्या खात्यात एकही रुपया येणार नाही। अनेक शेतकरी ही चूक करत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी नेमके कुठे जाहीर झालेली आहे, 13,000 कोटी कधी खात्यात येणार, कर्जमाफी मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि फार्मर आयडी नोंदणी करणं अनिवार्य आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव लाभार्थी यादीत कुठे आणि कसं तपासायचं। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण एकही मुद्दा मिस झाला तर तुमचं नुकसान होऊ शकतं। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात सांगितलं की कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि सुमारे 13,000 कोटी 31 जुलै पूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पण इथेच अनेक शेतकरी गोंधळ करत आहेत। फक्त यादीत नाव आलं म्हणजे तुमचं काम संपलं असं नाहीये। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य आहे, गरजेची आहे। जर ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुमचा लाभ अडकू शकतो। त्यामुळे वेळ न घालवता आजच तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये म्हणजे CSC सेंटरमध्ये जायचं आहे, किंवा तुमचं जे आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमची ई-केवायसी प्रक्रिया आणि फार्मर आयडीची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आता या योजनेत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहेत। तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आले आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। आता प्रश्न येतो की आपलं नाव या यादीत कसं पाहायचं। यासाठी लाभार्थी याद्या ग्रामपंचायत, संबंधित बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात लावल्या जाणार आहेत। तिथे जाऊन नाव तपासायचं आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, अजून तुम्ही ई-केवायसी आणि फार्मर आयडी नोंदणी केली नसेल तर आजच पूर्ण करा। शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका। हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे कोणाचाही कर्जमाफीचा लाभ केवळ छोट्या प्रक्रियेमुळे अडकणार नाही। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही आणि तुमच्याकडे फार्मर आयडी आहे का नाही। धन्यवाद।